नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला आज पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या अटकेनंतर आता अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत। कित्येक लोक संतप्त झालेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की दत्ता गाडेला फाशीची शिक्षा व्हावी व त्यामध्ये राजकारणी सुद्धा मागे नाहीयेत। पण आरोपी दत्ता गाडेला फाशीची शिक्षा होऊ शकते का, यावरती कायदेतज्ञांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडे। सर नमस्कार आणि विषयच भारीमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील जो आरोपी आहे दत्ता गाडे, याला अटक केल्यानंतरची प्रोसेस काय असेल हे जाणून घ्यायचं आहे। आरोपीला अटक केल्यानंतर साधारणतः त्याला मेडिकल चेकअपसाठी पाठवलं जाते। त्यानंतर पोलीस त्याच्या अंगावरच्या खाणाखुणा काय असतील त्याची सुद्धा तपासणी करून नोंद घेतात आणि त्याचं मेडिकल झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवलं जाते। 24 तासात त्याला मग हजर करायचं असते कोर्टामध्ये, त्यामुळे त्याला आज हजर करण्यात आलेलं आहे पुण्याच्या न्यायालयामध्ये। आणि पोलीस कोठडीची गरज असेल तपासाच्या संदर्भात पोलीस नेहमी मागणी करत असतात की PCR दिला पाहिजे, कारण की पोलीस कोठडीची गरज आहे। अनेक गोष्टींचा उलगडा आरोपीसोबत बोलल्याशिवाय, संवाद साधल्याशिवाय आणि चौकशी केल्याशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे तपासासाठी पोलीस वेळ मागत असतात बरेचदा आणि तो वेळ साधारणतः सुरुवातीला दिला जातो आणि त्या अनुषंगाने मग पुढची कारवाई होते की पुन्हा त्याला तो कालावधी संपला की कोर्टात हजर केलं जाते। त्यावेळेससुद्धा पोलिसांना असं वाटलं की आता आपल्याला एक तपासामध्ये गती मिळालेली आहे, पण काही कागदपत्र, काही वस्तू, काही लोकांचे आणखी जबाब घेणं आवश्यक आहे किंवा यांनी गुन्ह्यामधल्या काही वस्तू लपून ठेवल्या असतील कुठे, त्याची माहिती घेणं आवश्यक आहे। तर त्याला पुन्हा PCR मागितला जाऊ शकतो। अच्छा, आता अटक केली आहे त्याला आणि ही सगळी प्रोसेस सुरू होईल, पण त्याच्यावरती सुरुवातीला कुठले कुठले गुन्हे दाखल होऊ शकतात? हा केवळ अत्याचाराचा गुन्हा नाही आहे, हा शारीरिक लैंगिक अत्याचार आहे आणि त्यामुळे महिलांवर होणारा शारीरिक लैंगिक अत्याचार हे मानवी हक्कांचं प्रचंड गंभीर असं उल्लंघन आहे आणि त्या दृष्टीने या गुन्ह्याकडे पाहायला पाहिजे। सुरुवातीला शारीरिक लैंगिक अत्याचार हा केवळ लिंगप्रवेश एवढ्याच मर्यादित अर्थाने बघितला जात होता की लिंगप्रवेश झाला असेल तरच बळाचा वापर करून अत्याचार केला अशा संदर्भातली व्याख्या करण्यात आली होती, परंतु कालांतराने ती व्यापक झालेली आहे। दिल्लीतलं जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर कायद्यात बदल सुचवणारी वर्मा कमिटी, जस्टिस वर्मा कमिटी नेमण्यात आली आणि त्यांनी 2013 साली या कायद्यामध्ये आमूलाग्र असे बदल सुचवले। तो शारीरिक लैंगिक अत्याचार हा आणि ॲक्च्युअली शारीरिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आउटरेजिंग मॉडेस्टी, याच्यामध्ये खूप गोष्टी होऊ शकतात की एखाद्या व्यक्तीला शारीरिक लैंगिक अत्याचारच करायचा आहे परंतु तो अयशस्वी ठरत असेल, तो कपडे फाडत असेल, तो सगळ्या गोष्टी करत असेल, पण लिंगप्रवेश होत नसेल, तर मग त्याला शारीरिक लैंगिक अत्याचार म्हणायचं नाही असा कायदा असल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी मग माफ होत होत्या आणि तो मग एक साधं 3 वर्षाच्या शिक्षेसाठी तो पात्र ठरत होता आणि त्यामुळे त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि आता अशा लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणं हा सुद्धा गुन्हा आहे, इथपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहे। आणि त्यामुळे मला असं वाटते की काळानुरूप बदल कायद्यामध्ये 2013 साली करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी आत्ता सुरू आहे। आता नवीन कायदे परत आलेले असल्यामुळे केवळ कायद्यांचे कलम, त्यांचे क्रमांक, त्यांचं पोझिशनिंग म्हणजे त्यांचं नंबरिंग बदललेलं आहे। तर आता सेक्शन 63 आहे नवीन कायद्यामध्ये, ज्याच्यामध्ये शारीरिक लैंगिक अत्याचार म्हणजे काय, त्यासाठी शिक्षा काय याची तरतूद सांगितलेली आहे। त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल, कोर्ट त्याची बाजू ऐकून घेईल। कितीही गंभीर आरोप असेल कोणावरही तरी जोपर्यंत ते आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संशयित आरोपी असंच म्हणतात आणि प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे। कसाब यांनी खूप अमानुष हत्याकांड घडवून आणलं भारतामध्ये, तरी आपण मोठेपण आपल्या न्यायव्यवस्थेचं आहे की आपण त्याला बाजू मांडण्याची संधी दिली। एवढंच नाही तर जेव्हा तो वकील लावू शकत नव्हता तेव्हा सरकारी खर्चाने त्याला वकील द्या पण त्याची बाजू मांडू द्या, हे आपण जे केलं त्याच्यामुळे त्या केसमध्ये शिक्षा झाली हा महत्त्वाचा मुद्दाच नव्हता,
कारण की कोणताही वकील असता तरी त्याच्यामध्ये शिक्षा झाली असती. महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आंतरराष्ट्रीय प्रतिमा आपली जपली की कायद्यानुसार चालणारं राज्य इथे आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेतून आपण कसाबला शिक्षा दिली, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तसंच या केसमध्ये सुद्धा आरोपीला बाजू मांडण्याचा हक्क आहे. काही जण खूप भावनिक होतात आणि मग ते मोर्चे काढतात, मग ते काही जण फतवे काढतात की या आरोपीची बाजू कोणीच मांडायची नाही, याला कोणीच रिप्रेझेंट करायचं नाही. ते कायद्यात बसत नाही. त्याला बाजू मांडू दिली पाहिजे. त्याचं म्हणणं जे काही खोटं नाटं असेल ते त्याला सांगू द्या, परंतु न्यायाधीशांना ठरवू द्या की कोण दोषी आहे कोण नाही आहे. कदाचित त्याची बाजू जी वेगळी बाजू असेल त्याच्यामुळे या गुन्ह्याच्या संदर्भात आणखी काही उकल होऊ शकेल, गुन्ह्याची प्रक्रिया कशी झाली हे माहिती होऊ शकेल. जर त्याचं म्हणणं असेल की मी शारीरिक लैंगिक अत्याचार केलाच नाही आणि त्या व्यक्तीच्या मर्जीविरुद्ध मी काहीच केलं नाही, संमतीनेच केलं, तर ते पण त्याला मांडण्याचा हक्क आहे. ते खरं की खोटं हे न्यायालय ठरवेल. आज त्याने तो दावा पण केला होता पोलिसांच्याच बाबत. त्यांनी म्हटलं की जे झालं ते आमच्या संमतीनेच झालं. यानंतर तपास फिरू शकतो का? नाही, केवळ त्याच्या सांगण्यावरून तपास फिरू शकत नाही. प्रत्येक आरोपीला असं वाटत असते की त्यांनी काहीच केलं नाही. मी 12 वर्ष तुरुंगामध्ये काम केलं तर सगळेच जण तिथे हे सांगत होते की आमची काही चूक नाही. त्यामुळे खूप कमी जण असतात जे खरं बोलत असतात आणि त्यांचं बोलणं हे सत्यावर आधारित असते. काही जण जरूर असे असतात की ज्यांनी काहीच केलेलं नसते. म्हणजे मी जे केस चालवली होती की त्याला एका छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यासाठी जन्मठेप झाली होती. परंतु नंतर हे आम्ही लक्षात आणून दिलं, त्याला शिक्षा झाली होती जन्मठेपेची, पण तेव्हा कोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आलं की त्यांनी काहीच केलं नव्हतं, त्याला त्या गुन्ह्यात गोवलं होतं आणि तेव्हा 11 वर्ष 6 महिने झाले होते तो मला भेटला आणि मग तो सुटला होता जेलमधून. त्यामुळे पोलिसांच्या अशासुद्धा करामती आपण पाहिलेल्या भारतभर, ज्याच्यामध्ये खोटे पुरावे तयार करून काही गरीब लोकांना अडकवलं जाते. पण प्रत्येकजण असा नसतो. आणि दुसरीकडे भारतीय संस्कृतीमधली कोणती स्त्री अशी नसते की जी खोटा आरोप करेल लैंगिक अत्याचाराचा, कारण की तिची इज्जत हा तिचा महत्त्वाचा दागिना आहे असं आपण खूप जास्त प्रस्थापित केला आहे. त्यामुळे साधारणतः कोणती स्त्री लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात खोटी तक्रार करते असं म्हणणं न ठेवता आपण त्या प्रकरणाकडे पाहणं सुरू केलं पाहिजे. आता लैंगिक अत्याचाराच्या अशा केसेसमध्ये पीडितेची चौकशी होऊ शकते का? आणि ती जर झाली तर ती कशा पद्धतीची असेल? ज्या स्त्रीवर किंवा मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे त्या स्त्रीची तपासणी होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की एक प्रकारे मेडिको लिगल एव्हिडन्सेस कलेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग तिच्यावर शारीरिक लैंगिक अत्याचार जेव्हा होतो तेव्हा संपूर्ण शरीराची चाचणी आणि लैंगिक अवयवांची सायंटिफिक टेस्ट ही होत असते. आता बरेचदा सुरुवातीला 2 फिंगर टेस्ट डॉक्टर करायचे की ते 2 बोटं असे घालून बघायचे, मग असे करून बघायचे आणि त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी काय यायची हे पाहून सुद्धा ते अनुमान नोंदवायचे की जसं रप्चर ऑफ हायमन असेल तर मग ते म्हणायचे की द व्हिक्टिम इज हॅबिच्युअल टू सेक्स असं म्हणून नेहमी लैंगिक शारीरिक संबंध करणारी व्यक्ती आहे असं म्हणून सुद्धा ती स्त्रीच जणू दोषी आहे अशा स्वरूपाचं चित्र कोर्टामध्ये निर्माण होत होतं सुरुवातीला. पण नंतर याच्यावर बरेचसे रिस्ट्रिक्शन आले आणि आता तर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने इतकी पुरोगामी भूमिका याच्यामध्ये घेतली की ती स्त्री नेहमी सेक्स करणारी असेल तरीसुद्धा ज्यावेळेस तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळेस तिची संमती आहे का हा विषय महत्त्वाचा आहे. संमती नसेल आणि ती हॅबिच्युअल टू सेक्स आहे म्हणून तिनेच ते करू दिलेलं आहे असा अर्थ तुम्ही काढू शकत नाही. इथपर्यंत जजमेंट झालेलं आहे. आता दुसरं असं की जसं मी मगाशी म्हणालो की साधारणतः लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये कुठेही फाशीची शिक्षा नाही, परंतु या संदर्भात ज्या सुधारणा करण्यात आल्या त्याच्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीत आपण कोणत्याही प्रकारे टॉलरन्स ठेवणार नाही अशा प्रकारची भूमिका कायद्याची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पॉक्सो हा जो कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, याच्यामध्ये मूल असं म्हटलं आहे, चाइल्ड असं म्हटलेलं आहे. त्यामुळे लहान मूल जे असेल 18 वर्षाच्या आतील कोणती व्यक्ती त्यांच्यावर जर असा शारीरिक लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर नवीन BNS जो आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये सेक्शन 66 नुसार जर
वेगळ्याच प्रकारचा हा असा अत्याचार असेल, लहान मुलीवर असेल, तर त्यासाठी सुद्धा फाशीची शिक्षा सांगितलेली आहे. त्यामुळे आपण फाशीची शिक्षा ही अत्यंत स्पेसिफाईड केलेली आहे की ती कोणत्याही प्रकारच्या शारीरिक लैंगिक अत्याचारासाठी फाशीची शिक्षा नाही, तर खूप वेगळ्या स्वरूपाचं, अमानुष स्वरूपाचं असं प्रकरण असेल त्याच्यामध्ये, आणि विशेषतः आपण लहान मुलांच्या संदर्भात हा दृष्टिकोन ठेवलेला आहे कायद्याने की त्यांना फाशीची शिक्षा, त्यांच्यावर अत्याचार केल्यावर अत्याचार करणाऱ्याला फाशी शिक्षा होऊ शकते. अच्छा, आपण बघतो अलीकडे अत्याचाराच्या घटना तर फारच वाढत आहेत. अशा घटनांमध्ये जामीन होण्याचं प्रमाण सुद्धा तितकंच आहे. म्हणजे खूप कमी केसेस आहेत ज्या केसेसमध्ये त्या आरोपींना शिक्षा होते, अदरवाईज ते जामिनावरती बाहेर असतात. ही जामीन मिळण्याची प्रोसेस नेमकी काय असते? किती काळानंतर जामीन दिला जातो? किंवा अशा केसेस काही आहेत का, स्पेसिफाय केल्या जातात का की या केसेसमध्येच जामीन होईल, या केसेसमध्ये जामिनाची शक्यता अजिबातच नसते? पण जामीन मिळण्यायोग्य किंवा ॲज ऑफ राईट आपण म्हणतो की हक्क आहे जामीन मिळण्याचा, म्हणून ॲज ऑफ राईट जामीन मिळेल अशा काही प्रकरणांमध्ये काही विचार न करता कोणत्याही प्रकारच्या अटी न लादता जामीन मिळू शकतो. साधारणतः 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असलेले गुन्हे जे असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचा विचार न्यायालय करू शकतो. परंतु जे गंभीर कॅटेगरीतले गुन्हे आहे, सिरियस ऑफेन्सेस, त्याच्यामध्ये न्यायाधीशांना जामीन देण्यासाठी अर्ज आरोपींनी केला पाहिजे आणि तो अर्ज केल्यानंतर त्याला जामीन द्यायचं की नाही हे न्यायालयाने ठरवलं पाहिजे. खरं तर कायद्यात असं कुठेही नाही की जामीन देण्यात येऊ नये. म्हणजे अगदी खुनाच्या गुन्ह्यासाठी सुद्धा जामीन द्यायचा नाही असं काही कायदाच नाही. पण काय झालं आहे की आपण भावनिक समाज आहे, सतत भावनांनी प्रतिसाद आपण देत असतो आणि आपला प्रतिसाद हा इन्सिडन्स बेस्ड असतो, म्हणजे घटनानिहाय असतो. आत्ता घटना घडली आहे तर आपला आता खूप 4, 5, 10 दिवस प्रतिसाद राहील, त्याला सगळ्यांचं लक्ष राहील त्याच्यावर. न्यूजपेपरवाल्यांना माहीत राहील, मीडियावाल्यांना माहीत राहील की आता हे बघणार लोक, हे वाचणार लोक, मग ते सगळं दाखवतील, कारण की हे एक प्रॉडक्ट म्हणून आहे. पण मग नंतर जसं ते भावना ओसरत जातील आणि न्यूजपेपरवाल्यांना लक्षात येईल की आता हा विषय काही खूप चर्चेत नाही, मग ती बातमी एक मागे छोटीशी कोपऱ्यात अशी राहील आणि ती मुलगी तिची लढाई लढत राहील. तर असं सगळं असल्यामुळे साधारणतः सुरुवातीला जामीन देऊच नये, आतमध्येच ठेवावं अशा भावना खूप तीव्र असतात. परंतु जामीन मिळण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आत्ता न्यायमूर्ती अभय ओक यांनी सुद्धा एका भाषणात सांगितलं, अनेक जजमेंट्समधून न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की जामीन मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि जामीन दिला पाहिजे का असा प्रश्न आला असेल तर तेव्हा जामीन दिलाच पाहिजे हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्यावर काय अटी लादायच्या हे नक्की बघितलं जाऊ शकते. आता तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू समजा दाखवला, काही लोकांनी बघितला तर ते भावनिक असतात, सतत त्या घटनेचा विचार करत असतात, मग त्यांना वाटेल की हे किती असंवेदनशील वकील आहेत, हे म्हणतात जामीन मिळालंच पाहिजे. काही अटींवर जामीन देण्याचे हक्क न्यायालयाला आहे, हा कायदा म्हणून मी सांगतो आहे. मला पण वाईट वाटलेलं आहे त्या घटनेचं, पण याचा अर्थ मग जामीनच द्यायचा नाही, त्याला आतमध्येच सडवा आता, हे म्हणणं अमानुषपणाचं आणि बेकायदेशीरपणाचं सुद्धा. त्यामुळे मी तसं म्हणू शकत नाही. म्हणजे दुर्दैवाने मला कायदा कळतो म्हणून मी तसं म्हणू शकत नाही, पण चौकशी पूर्ण होईपर्यंत निदान त्याला आतमध्ये ठेवलं पाहिजे, हीच पद्धत आपल्या इथे आहे. त्यामुळे त्याला इतक्या सहजासहजी जामीन मिळणार नाही हे सुद्धा वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. आता अलीकडे अशा घटना घडल्यानंतर, मध्ये मध्यंतरी बदलापूरची घटना घडली जी खूप मोठ्या प्रमाणावरती समोर आली, त्यानंतर आत्ताची घटना घडली जी पुण्यामध्ये घडली. अशा घटना समोर आल्यानंतर लैंगिक अत्याचाराच्या फाशीची शिक्षा द्या असा एक प्रकारचा सगळ्यांचा कॉल असतो, तर त्यावरती फाशी दिली जाऊ शकते का? आणि दुसरी गोष्ट, कुठल्या केसेसमध्ये फाशी दिली जाऊ शकते? पण याच्यामध्ये आता लैंगिक अत्याचार एकट्या माणसाने करणं, म्हणजे एकट्या पुरुषांनी करणं, आणि लैंगिक अत्याचार हा 2पेक्षा जास्त जणांनी मिळून करणं, ज्याला गँगरेप असं म्हणतात, तर त्या सगळ्या प्रकरणांमध्ये सुद्धा आपण शिक्षा पाहिल्या तर कुठेही जन्मठेप याच्या पुढची शिक्षा नाही. सगळ्यात मोठी शिक्षा याच्यामध्ये जन्मठेप हीच आहे. मग आता ही कोणाकोणाची जबाबदारी आहे? जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, जे तिथं संसदेत काम करतात कायदा बनवण्याचं, विधानसभेत काम करतात कायदा बनवण्याचं, काही जण नगरसेवक म्हणून काम करतात महानगरपालिकेमध्ये, काही जण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, त्या सगळ्यांना डोकं वापरायला पाहिजे
डोकं ठिकाणावर ठेवायला पाहिजे आपण काहीतरी मागणी करताना, की या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा होऊच शकत नाही. जर लैंगिक अत्याचार होऊन खून झाला असेल तर फाशीची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा मुळीच होणार नाही. आणि जे कोणी अशा प्रकारच्या मागण्या करत आहेत ते केवळ भावनाशील लोक आहेत. आता त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर करायला पाहिजे, कारण की ते माणुसकीच्या नात्यातून ते बोलत आहेत. पण असं सतत बोलत राहत असतील तर ते शैक्षणिक मागासलेपणाचं लक्षण आहे. अलीकडे रोहित पवारांनी एक पोस्ट केली होती, कालचीच गोष्ट. रोहित पवारांच्या पोस्टमध्ये शक्ती कायद्याचा उल्लेख होता. का होत नाहीये शक्ती कायद्याची अंमलबजावणी? शक्ती कायदा हा एक बोगस प्रकार होता. त्याच्यामध्ये मी स्वतः तेव्हा मुख्यमंत्री कोण होते मी आता विसरला, बहुतेक पृथ्वीराज चव्हाण होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये 7व्या मजल्यावर मंत्रालयाच्या मीटिंग झाली होती आणि तिथे त्यांना विस्तृतपणे अनेकांनी हे समजून सांगितलं की शक्ती कायदा असा कायदा होऊ शकत नाही. मी तर पहिली गोष्ट सांगितली, तुम्ही शक्ती कायदा असं नावच देऊ शकत नाही. कायद्याचं नाव कायद्यासारखं असलं पाहिजे, ते भावनाशील नसलं पाहिजे नुसतं. कशाचा शक्ती कायदा? आणि जेव्हा त्यांनी प्रपोज केलं तेव्हा राष्ट्रपतींनी नकार दिला की आम्ही असं नाव असलेल्या कायद्याला संमती देऊ शकत नाही. त्यामुळे काय झालं, आंध्र प्रदेशमध्ये ती घटना घडली. तिथल्या कायद्याची कॉपी केली, कारण की भावनिक आहे आपण, फार या महिलांबद्दल सुरक्षिततेबद्दल फार आपण संवेदनशील आहे असं दाखवण्याची सगळ्यांना घाई लागलेली आहे, सगळ्या सरकारांना. ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणत्याही इतर भाजप पक्षाचं असो, कोणाचंही असो. मग ते काय करतात की साधारणतः महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्या आत्मनिर्भर बनल्या पाहिजे, त्या सुरक्षित असल्या पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, अशाबद्दल काही काम करत नाही. आणि मग कायदे असे करतात की जे कायद्याच्या चौकटीतच बसत नाही. त्यामुळे शक्ती कायदा याची गरज नाही, तर जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. मग आता हे जे फाशीच्या शिक्षेस तुम्ही विचारलं, ते सगळेजण म्हणतात कडक शिक्षा पाहिजे, फाशीची शिक्षा पाहिजे. कुठेही जगामध्ये कुठेच लैंगिक अत्याचारासाठी फाशीची शिक्षा नाही. आता त्याच्यामध्ये भारताला तशी प्रोव्हिजन करायची असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी नंतर अमित शहा यांना पत्र लिहिलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तसा जर कायदा केला तर आपण भावनाशील मूर्ख देश पहिला असं ठरू जगातला की जे अशा गुन्ह्यासाठी फाशी आहे. कारण की मग याच्यामधले वेगवेगळे पदर असतात की खरोखर तो लैंगिक अत्याचार झाला आहे का, इथपासूनची सुरुवात असते. म्हणजे या प्रकरणामध्ये सुद्धा जसं आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, पण सुरुवातीपासून तसं कोणत्याही गुन्ह्याकडे बघायला नको. आणि डेटरंट पनिशमेंट म्हणतात की खूप कठोर शिक्षा ही दिली की फार समाजामध्ये बदल होतो, असा सुद्धा एक मागासलेला विचार प्रभावीपणे इथे केला जातो. अलीकडे पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा वाढतं. पुण्यामध्येच काय, सगळीकडेच वाढतंय, पण त्यातली त्यात पुण्यामध्ये जरा जास्त वाढतंय असं म्हणायला हरकत नाही आहे. काय वाटतंय, गुन्हेगारीचं प्रमाण का वाढत असावं? याला काय, म्हणजे बरेच लोक असं म्हणतात, थेट त्यांचा आरोप असा आहे की याला कायदे जबाबदार आहेत, कारण त्या प्रकारची शिक्षा होत नाही म्हणून हे सगळे लोक सरसावतात आणि गुन्हेगारी प्रवृत्ती. नाही, गुन्हेगारीचा आहे ना सामाजिक कायदेविषयक विचार करता आला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला, जिवंत माणसाला तो गुन्हेगार झाला पाहिजे असं वाटत नाही. इथली लिव्हिंग कॉस्ट जी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे. इथे जगण्याचा खर्च खूप मोठा आहे आणि तो खर्च सहजासहजी जमा केला जाऊ शकत नाही पैशाच्या स्वरूपात. त्यामुळे मग सोप्या पद्धतीने पैसे कसे मिळतील याचा उपाय म्हणून लोक गुन्हेगारीकडे वळत आहेत. आणि मग गुन्हेगारी टोळ्या ज्या आहेत त्या पोलिसांना माहीत झालेल्या आहेत. नवीन लोकांची त्याच्यामध्ये भरती अशी काही होत नाही जाहीरपणे. त्यामुळे मग ज्यांचं रेकॉर्ड नाही पोलिसांकडे गुन्हेगारीचं, अशा लोकांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढवणं ही त्यांची गरज आहे आणि म्हणून गुन्हेगार इथं तयार होतात. त्यामुळे जेव्हा एका ठिकाणी केंद्रीकरण होते, शहरं फुगतात असे पोट फुगल्यासारखे, तेव्हा त्या सगळ्या शहरांमध्ये 2-3 समस्या नेहमी उगवतात. त्यातली एक आहे गुन्हेगारीची, दुसरी आहे कचऱ्याची आणि तिसरी आहे आजारांची. त्यामुळे पुण्यात तुम्ही बघा, कचरा आहे, गुन्हेगारी आहे आणि GBS सारखे संसर्गजन्य आजार पण वाढत आहेत. म्हणून याचा संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे. त्याचा डायरेक्ट कायद्यांशी संबंध नंतर येतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की समाजशास्त्रीय अभ्यास गुन्हेगारीचा जर केला तर हे लक्षात येईल की कायद्यांच्या जागी बरोबर असतात, पण त्यांची अंमलबजावणी योग्य नसते. म्हणजे आता हे प्रकरण झालं
तर आपण जागे झालो, पोलीस जागे झाले. म्हणजे आता 200-300 पोलीस त्या ऊसाच्या शेताच्या तिथं वेढा घालून बसले की आता याला पकडायचं. पण मग जे काही लूपहोल्स समोर आलेले आहेत की तो स्वारगेट म्हणजे एक पसारा केलेलं घर असं स्वरूप दिसते की नाही. कोणी पण कुठे येणार, कोणी पण कधी बस स्टँडवर जाऊन झोपणार, कोणी पण दारू तिथे जाऊन त्या झाडाखाली पिणार, बसच्या मागे बसून दारू पिणार, तिथं बॉटल टाकून देणार. हे सगळं चित्र आपण पाहिलं आहे ना आता. मग आत्ता स्वच्छता मोहीम सुरू झाली. मग जे मंत्री झाले त्यांनाही दिसत नाही का, त्यांनी अशा प्रकारे फेरफटका मारायचा नाही का. जायला पाहिजे वेषांतर, जसं शिवाजी महाराज करत होते ना तसं वेषांतर करून परिवहन मंत्र्यांनी जायचं वेगवेगळ्या बस स्टँडवर आणि पाहायचं. मग त्यांना बघा काय दिसते ते, मग त्यांना काम करा म्हणा तुम्ही. तिथे मंत्रालयात बसून कशाचे निर्णय घेता. जिथे समस्या आहे तिथे लोकांनी, या मंत्र्यांनी गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि तिथं दुसरे सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना नाही, CCTV कॅमेरे सुरू नाही. आत्ता मी आमच्या ऑफिसमधल्या सगळ्या लॉ इंटर्नशी वकिलांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की जसं विमानतळावर आपण तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही, जसं रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही, तसं मग तिथे तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट तयार करा. जाऊच देऊ नका ना बस स्टँडवर. काही विनाकारणच्या लोकांना कशाला तिथे काही बसायची जागा आहे कधी. हे सगळं केव्हा तरी आपण सुधारणा केल्या पाहिजे. मग नुसते मोठे मोठे रस्ते केले आणि विकास झाला असं जे काही सांगितलं जातं तसं नाही आहे. शहरी जीवन सुधारायचं असेल तर नागरी सुविधांचा पुनर्विचार करता आला पाहिजे. आपण शेवटाला येतोय आणि शेवटाला येताना सुद्धा माझा प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत तर तुम्हाला क्लिअर झालंच असेल की आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये फाशीची शिक्षा नाहीच आहे. त्यामुळे आता या दत्ता गाडीला नेमकी काय शिक्षा होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कोर्टामध्ये सुनावणी होईल, जजेस समोर सुनावणी होईल, जजेस काय निर्णय घेतील त्यावर हे सगळं डिपेंड असेल. बघूयात आता दत्ता गाडी या आरोपीला नेमकी काय शिक्षा होतीये. पण तुम्हाला काय वाटते ती तुमची उत्तरं सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवत राहा. आणि असीम सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती दिली आहे आणि आमच्या प्रेक्षकांना खूप साध्या शब्दात आणि मोजक्या शब्दात समजावून सांगितली त्याबद्दल धन्यवाद.